कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे। निपाणी फोंडा राज्यमार्गावर सकाळी करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत बेकायदेशीररित्या बॉक्साईटची वाहतूक करणारे 2 डंपर आणि 2 ट्रक पकडण्यात आलेत। ही सर्व वाहनं जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार निपाणी फोंडा या मुख्य राजमार्गावरून मोठ्या प्रमाणावर बॉक्साईटची विनापरवाना वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे महसूल विभागाने या मार्गावर सापळा रचला होता। यावेळी संशयास्पदरित्या धावणाऱ्या 2 डंपर आणि 2 ट्रकनं थांबवून त्यांची तपासणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईट साठा आढळून आलाय। वाहन चालकाकडे या खजिन्याच्या वाहतुकीबाबत कोणताही कायदेशीर परवाना, पास किंवा रॉयल्टी भरल्याची कागदपत्र नव्हती। त्यामुळे तहसीलदारांनी तातडीने जारी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेत। कारवाईचे संक्षिप्त तपशील: निपाणी फोंडा राज्यमार्ग मुरगुड परिसर, जप्त वाहनं 2 डंपर आणि 2 मोठे ट्रक, महसूल पथक, तहसीलदार अमरदीप वाकडे व सहकारी। निपाणी फोंडा राज्यमार्गावर सातत्याने होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते। त्यात तहसीलदारांनी केलेल्या थेट कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदन आणले। या वाहनावर आता महसूल नियमानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। यावेळी कागल तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले की निपाणी फोंडा राज्यमार्गासह संपूर्ण तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। अशी कारवाई यापुढे सातत्याने सुरू राहील असं सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सजराव भाट।